खरं तर काल अनगर नगरपंचायतीची जी काही नगराध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती अर्ज बाद झाल्यानंतर जवळपास बिनविरोध झाली अशा पद्धतीचा एकंदरीत जल्लोष होता. कशा पद्धतीने हा सगळा प्रवास होता आणि काय सांगाल एकंदरीत कालच्या विजयाबद्दल? नाही, हा विजय हा आमचं गाव ग्रामपंचायत होतं तेव्हा अनगरण बाजूला एक 7-8 गावं आहेत. ह्या गावामध्ये आमच्या जन्माच्या आधीपासून निवडणूकच झालेली नाही आहे. सगळ्या निवडणुका अविरोध होतात. नगरपंचायत झाल्यानंतर पहिली ही निवडणूक ही अविरोध करायची. अशा प्रकारे आमच्या गाव आमचा परिसर ही परंपरा टिकवायची म्हणून करता प्रयत्न करत असताना काही तालुक्यातील मंडळींनी नाहक इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात अपयश आलं. या गावामध्ये सर्व जाती धर्म सगळ्याच विचाराची माणसं एकत्रित येऊन निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो म्हणून निवडणूक न लावता एका मतानं आपण ह्या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या 50-60 वर्षापासून काम करतात. त्यामुळं तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आणि त्या इच्छेला आता भगवंताच्या कृपेनं यश आलं असं मी समजतो. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधकांनी केलेले होते की त्यांना इथे येऊ दिलं जात नाही, रस्त्यात गाड्या अडवल्या आहेत, लोक अंगावर सोडली जातात, महिला रांगेत उभा केलेल्या आहेत आणि एकाधिकारशाहीने राजन पाटील हे वागतायत आणि आम्हाला अर्ज भरू देत नाही आहे असा पण आरोप केला. हा विरोधक म्हणजे माझे जे इथले पारंपरिक विरोध आहेत त्यांचा हा आरोप नाही आहे. हे आत्ता नवीन इथं बाहेरून आलेले विरोधक आहेत त्यांचा हा आरोप आहे. आणि एक वेळा 2 वेळेला निवडणुका ही अविरोध होऊ शकतील, परंतु 2-2, 3-3 पिढ्या म्हणजे 50-50 वर्ष लोक एकत्र राहतात. हे हातात काठी घेऊन राहत नसतात, तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हिरवळ निर्माण करायची असती आणि ती आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी केली आणि ती ठेवून पुढं आमचे गाव आणि आमच्या गावातला परिसर हा करतो. आणि मग इथं बोलण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून करता आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे हे अपप्रचार करतात. आमच्यावर कुठल्या हिंसा नाही आहेत, आमच्या गावावर कुठली तक्रार नाही आहे, कधी आमच्या गावची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही. आमच्या 10 गावाचे सगळे प्रश्न आम्ही वट्ट्यावर बसून मिळतो. ज्या RR पाटलांची जी संकल्पना होती ती संकल्पना या भागामध्ये 50-60 वर्षापूर्वीपासून राबवत आले, अतिशय यशस्वी राबवत आली आहे. म्हणून करता इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे, परंतु एकत्र राहतात. परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे, कुठला विषयच नाही आहे, विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत. परंतु या मोहोळ तालुक्यातील मतदारांना जनतेना सगळ्यांना माहिती आहे की अनगर परिसर कसा आहे, कशी लोक आहेत, सुसज्ञ लोक आहेत, दानकर लोक आहेत, मनमिळावे लोक आहेत, एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण करणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा हा सातत्यानं टिकवणारे लोक या गावामध्ये आहेत. मला काल खरं तर ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याची चर्चा आली आणि एकंदरीतच मोठा जल्लोष झाला. आपण देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालात, आपण दंड थोपटले. त्यानंतर आपले मोठे चिरंजीव बाळाजी पाटील त्यांनी देखील एक आव्हान जे आहे ते केलेलं होतं. खरं तर अजित पवारांना थेट नाव घेत ते आव्हान केलं होतं. नक्की काय प्रकार होता आणि काय झालं म्हणजे काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडे उत्साही असतात. त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही, परंतु तसा तो माझ्या दृष्टीनं नाही, पण राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य गेलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं, कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना अजितदादा कारणीभूत आहेत असं मी समजणार नाही. त्याला अनेक कारणं आहेत. तरीसुद्धा मी
त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा, भावनेत म्हणा, जे अपशब्द झाले ते अत्यंची ती व्हायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो. मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा. साहेब, ज्या पद्धतीनं हे विषय बाहेर आला त्यानंतर आता सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते सुरज चव्हाण असतील, अमोल मिटकरी असतील, रोहित पवार असतील, हे सगळे आपल्यावरती टीका करतायत. मालक आता गुलामगिरीकडे चालली अशा पद्धतीची टीका अमोल मिटकरी त्यांच्या शब्दात करतात. आता तेवढा तर त्यांनाही राग असणारच आहे ना, कुणालाही स्वाभाविक राग असणारा. परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं. अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन. खरं तर रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत. मात्र असं असेल ते असं म्हणतात की बाबा राजे पाटील हे खूप छोटे आहेत. मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले. साहजिक आहे ना, ते कुठे मी नाव बोलू. म्हणून तर मी पहिल्यांदाच म्हणलं की तो लहान आहे, चुकला असेल तो चुकलेला आहे. भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घाण केलं तर मांडी कापत नसती. तसं तुम्ही मोठ्या मनाने ते समजून टाकावं विषयाची माझी विनंती आहे. दुसरा विषय की आपले जे विरोधक आहेत तालुक्यातले ते असं म्हणतात की ही निवडणूक जी आहे ती अधिकाऱ्यांना भ्रष्टमार्गाने पैसे देऊन ही निवडणूक मॅनेज केली गेली. खोडरबरने पेनाची शाई देखील फोडली गेली अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत. अहो, हे अविरोध निवडणूक आज झालेलं नाही आहे. हे 50 वर्षापासून या भागाची परंपरा आहे. ग्रामपंचायत होती तेव्हाही अविरोध होती. आमच्या इथं निवडणूक प्रक्रिया ही सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्रित बोलवलं जातं आणि एकत्रित बोलून त्यांच्याकडून प्रत्येक समाजाच्या 1-2 त्यांच्या संख्याबळ बघून आपण त्यांचे उमेदवार घेतो आणि जिथं कुठं बाबा जादाच उमेदवार आले तर तिथं मग आपण चिठ्ठी काढायची. चिठ्ठीतला जो उमेदवार येईल तो सगळे त्या समाजाचे लोक संमती देतात. अशी आमची इथली परंपरा आहे. आणि विरोधकांना खरं म्हणलं तर तिथं लाईव्ह व्हिडिओ होतो. तिथं प्रत्येक पेपरचा फोटो काढून ते जे आलते उमेदवार भरायला त्यांनी प्रत्येक पेपरचा फोटो प्रिंट काढलेली आहे. आणि अधिकारी असं काही करत नसतात. केवळ त्याच्या पलीकडं मला जी मिळालेली माहिती आहे ती अशी माहिती आहे की ती जी मुलगी आहे ती आमच्या गावची मुलगी आहे. तिला गावची तब्येत परिस्थिती सगळी माहिती आहे आणि म्हणून करता तिची इच्छा नव्हती फॉर्म भरण्याची. परंतु तिला दबाव आणून प्रेशर आणून फॉर्म भरायला लावला अशी मला मिळालेली माहिती आहे. त्यामुळं कदाचित त्या मुलीला नको असेल म्हणून तिनं तो फॉर्मवर जाऊन बोलून सही केली नसेल. पण हे मी म्हणत नाही, मला मिळालेली माहिती आहे. मला खरं तर आता अजूनही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये 2 अर्ज आहेत. अजूनही एक अपक्ष उमेदवाराचा देखील अर्ज आहे. काय स्थिती होईल? कारण प्रभाग 5 मध्ये पण अजून 2 अर्ज दिसत आहेत. नाही, प्रभाग 5 मधला अर्ज काढलेला आहे आणि जो दुसरा अर्ज आहे तो डमी म्हणून अर्ज ठेवलेला आहे. एक अर्ज काही अशाच काय घटना घडल्या तर बदल होतो म्हणून डमी आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे डमी अर्ज ठेवले जातात. ही सगळीकडची पद्धत असते. आपल्याच पॅनलचे त्या 100% हे पूर्ण गाव बिनविरोध झालं. ते या गावातील तमाम माता भगिनी माझे बंधू समान असणारे सगळे माझे सहकारी या सगळ्यांच्या श्रेयानं परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे जयाभाऊ यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादानं मोठ्या माणसांच्या ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळं आता आमच्या गावाला जास्तीत जास्त निधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो. मला तर उमेश पाटील असं जुनं प्रकरण उकरून काढतायत. त्यांच्या संबंधी एका शिवसैनिकाची हत्या केली त्या प्रकरणामध्ये बाळराजेंवरती आरोप आहेत आणि 20 वर्ष झालं कोर्टाच्या समोर हे प्रकरण देखील येत नाही. जुने प्रकरण आता उकरून काढण्याचा प्रयत्न न्यायालयाचा असं आहे की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे.
त्याच्यामध्ये आमच्या मुलाला आरोपी केलं, परंतु न्यायव्यवस्थेनं त्यांना निर्दोष सोडलेला आहे. त्यामुळं आता त्या न्यायव्यवस्थेवर बोलणं किंवा जर न्यायालयाने निर्दोष सोडलं तर एखाद्यानं त्याला दोषी ठरवणं याचा अर्थ तो न्यायालयाचा अपमान होऊ शकतो. त्यामुळं माझी न्यायव्यवस्थेवर पूर्ण श्रद्धा विश्वास आहे. त्यामुळे याच्यावर मी काय फारसं बोलणार नाही आहे. काही माणसांना बोलायलाच काही नाही, वैफल्यग्रस्त झालेली माणसं असतात, ते अशा प्रकारे वाचाळ वृत्तीनं आरोप प्रत्यारोप करत असतात. त्याला फारसं आमच्या तालुक्यातील जनता किंमत देणार नाही आहे. मालक, आरोप जे आहेत ते आपल्यावरती लावले जातात, दडपशाहीची, दंडशाहीची, आणि त्यामध्ये कुणाला अहो 50 वर्ष दडपशाहीवर द्यायचं गाव चाललं असतं का? या देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, इथं पोलीस प्रशासन आहे ना. आमच्या गावामध्ये कधीही कुठलीही तक्रार होत नाही. तुम्ही जर मोहोळ पोलीस स्टेशनला गेलात तर मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये अख्ख्या तालुक्यात सगळ्यात कमी क्राईम असणारा हा परिसर आहे. त्यामुळं या लोकांचा ग्लोबल नीती अवलंबायची आणि मोहोळ तालुक्यातील लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, आमच्या गावाबद्दल मत कलुषित करायचं अशी नीती हे पुढारी नाही आहेत, हे नेते नाही आहेत, हे बाहेरून आले पार्सल आहेत, हे करतायत. इथले जे माझे पारंपरिक विरोधक आहेत, जे पिढ्यानपिढ्या आमचे त्यांची विरोध आहेत, त्या लोकांना आमच्या गावाची, आमच्या भागाची परिस्थिती माहिती असल्यामुळं, त्यांना जाण असल्यामुळं ते अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं आमच्या गावाबद्दल कधीही टीका टिप्पणी करत नाही आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.